नमस्कार. सुनीताज किचनमध्ये आपल्याला ना वाटाणा आणि बटाटा ॲक्च्युअली कटलेट्स बनवायचे आहेत. तर आता तुम्ही बघू शकता साहित्य मी काय काय घेतलेलं आहे. तर आपण एक अर्धा वाटी वाटाणा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर 100 ग्रॅम आपण उकडलेला बटाटा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण एक चम्मच भरून मीठ घेतलेलं आहे. अर्धा चम्मच आपण तिखट घेतलेलं आहे. अर्धा चम्मच आपण हळदी घेतलेली आहे. 10-20 पाकळ्या आपण याच्यावल्या लसणाच्या घेतलेल्या आहे. थोडेसे हिरवे धने घेतलेले आहे. त्याच्यानंतर 2 चम्मच आपण रवा घेतला आहे आणि अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता आपण सगळ्यात आधी ना आपला ओला वाटाणा आहे तो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. आपण आता तांदळाचं पीठ ओतून घेऊ. त्याच्यानंतर आपण रवा पण घेऊन घेऊ आणि त्याच्यानंतर आपण ते मीठ घेतलं होतं ते पण त्याच्यात टाकून घेऊ. बटाटे, उकडलेले बटाटे, कोथिंबीर, हळद, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर आणि आपण जे वाटाणे मिक्सरमध्ये बारीक केले होते ते पण आता याच्यात आपण टाकून घेऊ. खूप असा टेस्टी नाश्ता होतो. जोपर्यंत आपण हे बनवतोय तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तेव्हाच तुम्हाला नवनवीन आहे ना व्हिडिओला प्रत्येक वेळेस व्हिडिओ आल्यानंतर पहिले तुम्हाला दिसेल, तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा. खूप टेस्टी, हेल्दी आणि मुलांना डब्याला देण्यासाठी पण खूप चांगलं असतं तो. तर आपण असा बटाटा आपलं चांगलं शिजलेलं आहे तर ते आपण एकदम छान मॅश होईल. पण चमच्यानेच करू. इथून बघू शकता बटाटा डायरेक्ट दाबले जाते. त्यामध्ये आपण छान मळून घेऊ आणि आपल्याला बटाटा आणि वाटाण्याचे कटलेट्स बनवायचे. इतके खुसखुशीत आणि मऊ इतके छान होतात ते कटलेट्स. खूपच छान कटलेट्स होतात. खूप चविष्ट असतात आणि मुलांना आहे ना म्हणजे बाहेरचे जे खातो ना आपण ते द्यायची वेळच पडणार नाही. मुलं कधी मागणारच नाही. हे असं जर आपण करून त्यांना खाऊ घातलं ना तर मुलं बाहेरचं शक्यतो मागणारच नाहीत. इतकी चविष्ट असतं. तर तुम्ही बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसं झालं ते. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, तेव्हाच तुम्हाला कळेल की कसं केलेलं आहे ते. आपण बघू शकतो अशा पद्धतीने आपण गोळा तयार केलेला आहे. आता आपण तो गोळ्याच गोल गोल हे बनवून घेऊ. त्याच्याले अशा पद्धतीने आपण गोल गोल बनवून घेऊ. अशा पद्धतीने आपण गोल गोल रोल बनवून घेऊ गोल आणि ते असे कट करून घेऊ. कट करून घेऊ. दिसायला तळल्यानंतर दिसायला पण खूप छान दिसतील आणि खायला पण तसेच चवदार लागतील. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण बनवून घेणार आहोत. खूप छान दिसत आहे आणि खूप असे भारी झालेत ते आणि वासही तसाच
खास येतो त्यांचा. तर आता आपण आहे ना पूर्ण काढून घेऊ. अशा पद्धतीने एकदम कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम मऊ आणि एकदम छान झालेले आहेत. तर आपण डायरेक्ट आहे ना एक 15 दिवसांसाठी स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतो आणि आपल्या मुलांना डब्यावर बी लगेच आहे ना आपण डब्यावर देऊ शकतो. एकदम छान आहे. तुम्ही पण करून मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते. खूप चविष्ट आणि खूप दिसायला पण खूप छान आहे. तर आता पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.